छान ठेवा. झाण जाणे टाळ व्यवस्थित ठेवा. त्याच्यात बरंच टाकलं का? म्हणून थंड वाजलं. बरंच नाही चालत तेव्हा आवाज असतो बर्फामुळे ठीक आहे. देवाच्या वचनाकडे आपण जाऊया, प्रार्थना करूया. प्रिय बाबा, आमचं जीवनाचं समर्पण आम्ही करतो ख्रिस्ताला. तुमचं वचन हे अनमोल आहे, श्रेष्ठ आहे. तेच आता आम्ही ऐकत आहोत. ज्या काही गप्पा गोष्टी आहेत ते बाबा ते सोडून तुमचं वचन सर्व मलिनता काढून टाकणार आहे. तुमचं वचन जीवाचं कारण करणार आहे. हेच आमच्या हातामध्ये आहे. हे मौल्यवान आहे. ते आम्ही वाचत असताना, ऐकत असताना आमचं सहाय्य करा. याद्वारे ख्रिस्त उंचवील आणि गौरवला जाण्यासाठी सहाय्य करा. येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ पवित्र नावाने प्रार्थना करून केली म्हणून प्रत्येक ख्रिस्त येशूमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. वाचण्यासाठी आज प्रबोधन आहे, त्यामध्ये आपण भाग घेणार आहोत. संख्या कमी दिसते. देवाचं वचन ऐकण्यासाठी कुटुंबांना प्रोत्साहित करा. काही झालं तरी रविवारी चर्च करण्यासाठी उत्सुक असा. देवाचं वचन किती महान आहे ते ऐकण्यासाठी नेहमी आतुर असा. देवाचं वचन खूप महान आहे. ते सर्वश्रेष्ठ आहे. येशू ख्रिस्त देवाचं वचन किती श्रेष्ठ आहे ते मी तुम्हाला सांगतो. येशू ख्रिस्त बेतानी येथे गेला. नेहमी त्या कुटुंबाशी संपर्क साधायचा येशू. एक कुटुंब असं असायचं, नेहमी येशू ख्रिस्ताचं आगत स्वागत करायचं. प्रभूला काय पाहिजे ते सगळं, जेवण असो, पिण्यासाठी पाणी असो, सगळं व्यवस्था असो. त्या गावात गेल्यानंतर येशू त्यांच्याच घरी उतरायचा. दोन बहिणी होत्या, एक मार्था आणि मरिया. एक मार्था आणि एक मरिया. त्यापैकी मार्ताला किचनचं काम. प्रभू आलेला आहे, त्याला काय खायला द्यायचं. प्रभू आलेला आहे, त्याला काय प्यायला द्यायचं. प्रभू आलेला आहे, गडबड गोंधळ, काय बनवू काय नको, काय बनवू काय नको. प्रभूच्या तोंडात काय टाकू मी आज. काय चांगलं पदार्थ बनवलं तर त्याच्या तोंडात टाकलं तर तो माझी प्रशंसा करेल. ही मार्ताची इच्छा. परंतु मरियेची इच्छा, प्रभूच्या तोंडातून काय निघेल कधी ऐकू, हे मरियेची इच्छा. दोघ्या बहिणीच आहे, सख्या बहिणी दोघे, मरिया आणि मार्था. एक बहीण विचार करते, प्रभूला मी काय देऊ जेवायला, त्याच्या तोंडात काय टाकू. एक बहीण विचार करते, असं नव्हे, त्याच्या मुखातून त्याच्या तोंडातून काय निघेल आणि मी काय ऐकू. ख्रिस्त काय म्हणतो त्याला माहिती आहे? हे त्याला म्हटलेले देवाचं वचन ऐकणे. ख्रिस्त काय म्हणतो? पुढे जात असता तो एका गावात आला. वचन तो पुरुषवर्तमान गावात आहे. वचन 38. मग ते पुढे जात असता तो एका गावात आला.
एका गावात तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने मार्था स्वागत करते, वेलकम प्रभू, तुम्ही माझ्या घरी आला. वेलकम करणारी मार्ताच आहे, पण वचन ऐकत नाही मार्था. स्वागत करणारी मार्ताच आहे, पण वचन ऐकत नाही मार्था. हा, एका स्त्रीने तिला मरिया नावाची एक बहीण होती. तिथून तीही प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. सगळं काम बाजूला ठेवला. स्वयंपाक नंतर, बाद में किया जाए. पहिले मंडळी, पहिले चर्च, पहिलं वचन, नंतर स्वयंपाक. ती प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. भाषण म्हणजे वचन ऐकत राहिली. एक बहीण काम करते किचन मध्ये, एक बहीण किचनचं काम सोडून प्रभूच्या चरणाजवळ बसून ऐकते. हा, तेव्हा मार्तेला फार काम पडल्यामुळे तिची तारंबळ उडाली. भांडे घासू, काय स्वयंपाक करू, कुकर लावू, चिकन साफ करू, मटन साफ करू, तारंबळ होऊन जाते बायकांचं. बघा, पाहुणे आले, त्यांना काय जेवायला बनवू, काय करू, तारंबळ, नुसतं तारंबळ. तारंबळ होऊ नका प्रिय बहीण, तारंबळ व्हायचं नाही कधीच. एक तास लेट होईल, हरकत नाही. तारंबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, आपण मनोगत सांगते पुढे येऊन, प्रभूजी, तक्रार सांगते, प्रभूजी, ती काय ही बहीण माझी काम सोडल्याने तुमच्याकडे येऊन बसली. तुम्हाला जेवायला द्यायचं आहे, तुम्हाला पाणी द्यायचं आहे, तुम्हाला अन्न पुरवठा करायचा आहे, तुमचं स्वागत करायचं आहे, तुम्हाला चांगलं ते पदार्थ खायला द्यायचंय प्रभू, आणि ही मात्र इथं बसली. हा, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे. याची आपल्याला पर्वा नाही. काय, मला मदत करायला सांगा. किती काम आहेत प्रभूजी, मला मदत करायला सांगा, मला हेल्प करायला सांगा. हा, प्रभूने तिला उत्तर दिले. प्रभू उत्तर देतो, प्रभू उत्तर देतो. मारते 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 मारते. हा, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व तू दगदग करतेस. पुष्कळ गोष्टींविषयी काळजी आणि दगदग करतेस. पुष्कळ गोष्टींविषयी तू काळजी आणि दगदग करतेस. पुष्कळ गोष्टी ऐकण्याची विनंती मर्या करते. परंतु थोडक्याच गोष्टींची किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतलाय. तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. देवाचं वचन गॅरंटी आहे. देवाचं वचन गरजेचं आहे. अन्नापेक्षा, वस्त्रांपेक्षा, पाण्यापेक्षा, तुझ्या कामापेक्षा. तू वाटा एक स्त्री निवडून घेते. तिचं नाव मरिया. तिचं नाव मरिया. मरियेने चांगला वाटा, वाटा म्हणजे चांगला वाटा, चांगला मुकुट. तुला काय मिळणार आहे वाटा माहिती आहे? तुला वाटा काय मिळणार आहे? चांगला मुकुट. आज बेटा वचन 41. प्रभूने तिला उत्तर दिले, मारते मारते पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करते. माझं काय होईल, माझं कसं होईल, माझ्या लेकरांचं कसं होईल. प्रभू आहे ना, प्रभू तुझ्या घरी आलेला आहे, तरी पण काळजी. जगाचा उद्धारक प्रभू तुझ्या घरी आलेले, तरी पण काळजी. प्रभू असून पण प्रियांनो चिंता, काळजी, दगदग. प्रभूला घरात घेतलंय, पण प्रभूला अंतःकरणात घेतलेलं नाही. प्रभूला घरात घेऊन का उपयोग? प्रभूला अंतःकरणात घ्यायला पाहिजे. जे मरियेने केलं, हा, त्याच्या पुढे बाळा, परंतु 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 थोडक्याच गोष्टींचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला मुकुट निवडून घ्या.
शहाणा नाही, तिला मुकुट आहे. जो कोणी देवाचं वचन ऐकतो त्यांना मुकुट. भविष्यात क्राउन ऑफ लाईफ मुकुट. तुला मुकुट आहे. देवाचं वचन ऐकणे म्हणजे आयुष्यामध्ये अगत्याचं आहे. अगत्य म्हणजे गरजेचं आहे. चांगला मुकुट मर्याला मिळणार आहे. चांगला मुकुट क्राउन ऑफ लाईफ. चांगला मुकुट. तुला चांगलं मुकुट मिळेल. तुला चांगलं मुकुट मिळेल येणाऱ्या दिवसांमध्ये. प्रभूच्या तोंडात काय घातलं पाहिजे, काय त्याला खायला द्यायला पाहिजे, त्यापेक्षा प्रभूच्या तोंडातून काय देणार आहे त्याच्यासाठी उत्सुक असा. त्याच्यासाठी उत्सुक असा. ते मर्यादेने निवडलं आहे. एपिस्करास पत्र 2 अध्याय, पौलाचे एपिस्करास पत्र 2 अध्याय, वचन 4. तरी देव दया संपन्न आहे. आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे तरी देव दया संपन्न, तरी देव दया संपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे आपण आपल्या अपराध मृत, आम्ही पापामुळे मरून गेलो. आम्ही आमच्या पापांमुळे मरून गेलो, मृत. आम्हाला कबरेत ठेवले ऑलरेडी. आम्हाला त्या बॉक्स मध्ये ठेवले, कॉफिन बॉक्स मध्ये. आम्ही मृत झालो, आम्ही मरून गेलो. अपराधाने मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे महान असं प्रेम त्याने केले आपल्यावरती. त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केला. तो जिवंत केला गेला. दादा इथे समोर असंच आहे. त्याने तुम्हाला आणि मला जिवंत केला. आम्ही मेलो होतो का? मेलो होतो. आम्ही मेलो होतो का? मेलो होतो. नीतिमत्वाविषयी आपण जिवंत असायला पाहिजे. व्यवस्थित आहे. नीतिमत्वाविषयी आपण जिवंत असायला पाहिजे. पापाविषयी आम्ही मानायला पाहिजे. आता उलट झाले. पापाविषयी आम्ही जिवंत आहोत. अजून नीतिमत्वाविषयी मरून गेलो. येशूने जिवंत केलं ना आम्हाला. तरी पण आम्ही पाप करतच आहोत. आपण मेलेले आहोत. नीतिमत्वा संबंधी मेलेले आहोत. पापा संबंधाने जिवंत आहोत. ते जिवंतपणा नाही. प्रभू म्हणतो तो मेलेला आहेस. प्रभू काय म्हणतो? तू मेलेला आहेस. तुला जिवंत केलं होतं प्रभूने, परंतु तू मेलेला आहेस. सांग. आपल्या अपराधांमुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. वचन 5. ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. ख्रिस्ताबरोबर आपल्याला जीवन, आपल्या सगळ्यांना ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत, तू जिवंत केला गेलास. कोण करते जिवंत प्रेम मिळेल? कृपेने तुमचे कृपेने तुमचे तारण झालेले आहे. कृपा तुमच्यावरती, माझ्यावरती कृपा करण्यात आली. कारण सहज मिळते का तुम्हाला आणि मला? कृपा.
आमची लायकी नसताना येशू ख्रिस्ताने तुमचं आणि माझं तारण केलं. कृपे पैसे भरले नाही, किंमत चुकवली नाही, श्रम घेतलं नाही, कष्ट घेतलं नाही. कृपा, कृपेने तुमचे तारण झाले आहे. आणि ख्रिस्त येशूच्या येशूच्या ठायी ठायी त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर उठले गेलो मी. ख्रिस्त उठला ना, येशू उठला ना, येशू जिवंत झाला ना, त्याच्याबरोबर आपण उठले गेलो. अजून तू मेलेला आहेस ना? त्याच्याबरोबर उठवेले, व त्याच्याबरोबर स्वर्गात बसवले. कुठं बसतो माहित आहे तू? स्वर्गात. कुठं बसतो माहित आहे तू? कुठं बसवण्यात गेलं तुला माहित आहे? स्वर्गात. भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबई शहरामध्ये सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण असते? मुकेश अंबानी. त्याच्या घरात पोळ्या बनवणाऱ्या माणसाला 3 लाख रुपये पगार होता. किती? 3 लाख रुपये. सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण असेल? कोण? मुकेश अंबानी. तुम्ही मुंबईत राहता, तुम्हालाच माहित नाही. मी मुंबईचा आहे का तुम्ही मुंबईचे आहे? सोलापूरचं सांगा म्हटलं नाही. सोलापूरचं सांगितलं तर गप्प बसा, आम्हाला काय नाही काळात साहेब. तुमच्याच गावाचा विचारलो. कोण आहे बेटा? मुकेश अंबानी. हजारो लाखो कोट रुपये देतो प्रभू तुम्हाला, मला स्वर्गाच्या राज्यात बसवा. बसवल का? बसवल का? हजारो कोट लाख रुपये देतो प्रभू, मला स्वर्ग राज्य द्या. देईल का? ते भाग्य तुम्हाला आणि मला आहे. गमावू नको, अजिबात गमावू नको. गमवायला वेळ लागणार नाही, कमवायला वेळ लागते. लाख रुपये कमवायला वेळ लागते. लाख रुपये खर्च करायला 10 मिनिटात तुम्ही शॉपिंग सेंटर मध्ये 10 मिनिटात संपते पैसे. त्याच्याबरोबर बसविलेले, त्याच्याबरोबर उठविलेले, त्याच्याबरोबर स्वर्गात बसवले. त्याच्याबरोबर स्वर्गात बसवलेले, यासाठी ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्या तुमच्यावरील मोहतेच्या द्वारे येणाऱ्या युगात त्यांनी आपल्या कृपेचे अपार समृद्धी दाखवा. आम्ही त्याच्याबरोबर बसलेले लोक आहोत. तू त्याचा गौरव करत नाहीस. त्याच्याबरोबर बसणे म्हणजे साधी गोष्ट नाही. त्याच्यासह त्याच्या बरोबर बसवले गेले, त्याच्यासह त्याच्या बरोबर उठविले गेले. ख्रिस्त उठविला गेला ना, येशू मरणातून जिवंत झाला ना, या भूतलावर एकाच व्यक्तीला ते एक प्राधान्य आहे. कोणतं असेल? येशू जिवंत झाला. येशूचं जयंती आपण करतो. जयंती म्हणजे जयंती म्हणजे जन्मदिवस. येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थानाचा दिवस म्हणजे स्मरणाचा दिवस. मरणाचा दिवस आपण करत नाही. डेथ अॅनिव्हर्सरी येशूचं करत नाही. का? तो जिवंत झाला. कसं झाला जिवंत झाला? मग ते दृश्य करत ना, मत्तई सुवर्तमान 27वा अध्याय. काय घडलं बघा येशू मेल्यानंतर? वचन 51. तेव्हा पहा पवित्र स्थानातील पडद्यावरपासून कालपर्यंत कुठून दुभंगला, गुधानला, भूमी कापली. येशू प्राण सोडल्यानंतर प्रिय बंधू प्रिय बहीण काय घटना घडली बघा. भूमी कापली, खडक फुटले, खडगी उघडली, अनेकांच्या कबरा उघडल्या. आणि निजलेल्या पवित्र
जे मेलेले पवित्र जनातील पुष्कळ पुष्कळ जणांची शरीरे तू उठविला गेलास. तुम्ही आणि मी उठविले गेलो, आम्ही उठविले गेलो. आणि ते त्याच्या पुनरुत्थानानंतर खडक्यातून निघून पवित्र नगरात गेले. तू पवित्र नगरात जाणारा माणूस आहे. तू पवित्र नगरामध्ये जाणारा माणूस आहे. त्याच्या बरोबर तू उठविला गेलेला आहे, त्याच्या बरोबर तू बसविला गेलेला आहे. तुझं स्थान माहित आहे का तुला? तुझं स्थान माहित आहे का तुला? तुझं किंमत माहित आहे का तुला? तू कुणाबरोबर बसविला गेलास? तू कुणाबरोबर उठविला गेलास? कोण तुला जिवंत केले? तू मृत झाला होता, तू मेला होता, तू कबरेमध्ये होता, परंतु त्याने तुला जिवंत केले. त्याने तुला जिवंत केलेलं आहे. त्याने तुला जिवंत करून त्या मृतातून तुला उठविलेलं आहे. हा, अनेकांना दिसले शताधिपती त्याच्याबरोबर ईश्वर पहारा करणारे बंदोबस्त करत होते. येशूला पहारा. हा भूकंप व घडलेल्या गोष्टी पाहून अत्यंत भयभीत झाले. लोक भयभीत झाले. प्रेनो, येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान. साधा नव्हे. ख्रिस्त प्रिय बंधू, प्रिय बहीण, खरोखर हा देवाचा पुत्र आहे असे म्हणाले. खरोखर देवाचा पुत्र असे ते म्हणाले. तू खरोखर देवाचा पुत्र आहेस का उगा आहेस? बनावट आहे का तू? नकली नोट बसलेस का नकलेस? तू खरोखर आहेस का? तू खरोखर देवाचा पुत्र आहेस का? तू खरोखर उठलेला गेलास का? तू खरोखर त्याचा आराधक आहेस का? लक्षात घे. कृपेने आमचं त्याने तारण केलं. प्रिय, आम्हाला त्याने जिवंत केला. आम्हाला त्याने जिवंत केला. त्याच्याबरोबर उठविला. त्याच्याबरोबर त्याने आम्हाला बसविला. आम्ही मेलो होतो. मरण भयंकर आहे ना या जगामध्ये. प्रिय बंधू, प्रिय बहीण, लहान लेकरांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती त्या व्यक्तीला मारायचं आहे. मग जिवंत कोण करणार त्याला? त्याला जिवंत कोण करणार? येशू. जिवंत केल्यानंतर प्रिय बंधू, प्रिय बहीण, तुला परत स्वर्गामध्ये बसवतो म्हणे. परत तुला त्याच्या बरोबर स्वर्गात बसवतो म्हणे. थोडा वेळ आपण बसलो तर तिथं कायमस्वरूपी स्वर्गाच्या राज्यात तुम्ही बसतो. बघा लोकांची मन किती विचित्र झाली, किती कपटाने भरलेले आहेत. बघा लोकांची मन. एकमेकांचं पटन असं झालं. त्यांनी आलं तर मी येत नाही, मी आलं तर त्यांनी येत नाही, त्याने आलं तर मी येत नाही, त्याने आलं तर त्यांनी येत नाही. इथंच नाही, हे रोग इथंच नाही. इथलं सांगत नाही मी. तुम्ही खूप चांगले लोक आहात. आमच्या सोलापूरचं बोलतो मी. तुमच्याविषयी काहीच बोलत नाही. तुम्ही लय चांगले लोक आहात. काय समजलं मला तुला? सोलापूरचे, आमच्या सोलापूरचे बरोबर. हा, ही आमच्या सोलापूरची तू? हा, नाही बोला ना, बोला. मी सोलापूरचा. ते जाऊ द्या, मी सोलापूरचा. सगळे सोलापूरचेच आहेत.
कुठं ना कुठं नातं आहे. तुमचं नातं अर्ध नातं सोलापूरचं आहे. अर्ध नातं तुमचं सोलापूर. तुमची आजी सोलापूरची नाही का? तुमची काकू, तुमची मावशी, तुमचे मामा, तुमचे मामी सोलापूरचे नाहीत का? म्हणून मी म्हटलं तुम्ही मुंबईचे खूप चांगले लोक आहात, आमचे सोलापूरचे. अरे बोल बेटा. हे सगळे नाही, सगळे नाही. तू मुंबईचे म्हणून म्हटलं मुंबईचे लोक चांगले सोलापूरपेक्षा. कुठं होतं बाळा आपण? कुठं होतं? निकल गया. काय करायचं? हा, एकमेकांचं पटन असं झालंय. कशामुळे? काय झालं? का बरं? जिवंत माणसाचे लक्षण असं असते का? जिंदे हो जिंदा. हा, मला हिंदी जमत आहे रे अलीकडं. जिवंत माणसाचे लोक असे असतात का? जिवंत झालेले लोक असे असतात का? जिवंतपणा तुझ्याविषयी सांगण्यात येते, परंतु तू मेलेला फक्त नावाला जिवंत होतो. 7 मंडळ आहेत पवित्र शास्त्रामध्ये. किती? 7. ऐकले ना बाळा त्याच्याविषयी? सार्दिस येथील मंडळीला लिहितो देव. सार्दिस. कोणती मंडळी? सार्दिस. आणखी झोपली आमची. आणखी आराम करायला तर देते. लवकर आहे पण लय लवकर आहे. कुठे सापडते बाळा? प्रकटीकरण 3रा अध्याय. रेव्हलेशन 3रा अध्याय. सार्दिस येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याच्याजवळ देवाचे 7 तारे आहेत. 7 तारे. तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहे. तुझी कृत्ये मला ठाऊक आहे. तू जिवंत आहेस. तू जिवंत असे आहेस. तुझ्याविषयी म्हणतात. तुझ्याविषयी पण तू म्हणतात. मेलेला आहेस. तू मेलेला आहेस. इंडियन नॅशनल चर्च येथील मंडळीच्या दूताला लिही. असं वाचा बघू. वाच बेटा. हा, वाच लवकर वाच. इंडियन नॅशनल चर्च जोगेश्वरी येथील मंडळीच्या दूताला लिही. वाच बेटा. तुझी हे कृत्ये बेटा वाच ना. इंडियन इंडियन नॅशनल चर्च जोगेश्वरी येथील मंडळीच्या दूताला लिही. सार्दिस काढून टाक. हा, परत एकदा फिर से. इंडियन नॅशनल चर्च जोगेश्वरी येथील मंडळीच्या दूताला लिही. देव लिहितो. हा, तुझी कृत्ये मला ठाऊक आहे. ही कृत्ये मला ठाऊक आहे. तू जिवंत आहेस. तू जिवंत आहे असे तुझ्याविषयी म्हणण्यात येते, परंतु तू मोशीवाला कबरेमध्ये तुला ठेवलेला आहे. तुझी कधीच समाधी झालेली आहे. का 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 असं का? प्रभू असं का बोलतो आम्ही मेलो? असं का बोलतो प्रभू? आमचे स्टेटस बघ. बघ आमचे स्टेटस तू. आमचे व्हिडिओ बघ तू. बघ एकदा. तू बघत नाही का प्रभू आमचे व्हिडिओ? आमचं मोबाईल मध्ये बघत नाही का तू? आमच्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आमचे व्हिडिओ बघ एकदा. पण तू मेलेला आहेस. वचन 2. जागृत हो. जागृत हो. संधी देतो. जे मरणाच्या पंथास लागलेली आहे ते सावरून जा, कारण तुझी कृत्ये माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्णाशी पाहण्यात आली नाही. देव कृत्यांकडे बघितल्यानंतर बाप रे बाप चांगले नाही. आमची कृत्ये. म्हणून तू कसे स्वीकारलेस व ऐकलेस याची आठवण कर.
म्हणून तू कसे स्वीकारलेस व ऐकलेस याची आठवण कर. हा ते जतन ते करून जतन ठेव. करून ठेव. व पश्चाताप व कर. पश्चाताप कर. कारण तू जागृत झाला तू नाही जागृत झाला नाही तर मी चोरासारखा येईल. मी चोरासारखा येईल. मी कोणत्या मी कोणत्या घटनेत घटनेत तुझ्यावर चालू येईल, आहे हे तुला मुळीच कळणार नाही. मुळीच कळणार नाही. तू मेलेलास. तू मेलेलास. तू जिवंत नाही. तू मेलेलास. सार्दिस येथील मंडळीला लिहितो. इफिस येथील मंडळीला लिहितो. स्फुरणा येथील मंडळीला लिहितो. परगम येथील मंडळीला लिहितो. तुतिरा येथील मंडळीला लिहितो. सार्दिस येथील मंडळीला लिहितो. फिलाडेल्फिया येथील मंडळीला लिहितो. लाउदिकिया येथील मंडळीला लिहितो. किती झाले बघा टोटल 6. पहिली मंडळी चांगली आहे का भाऊ? इफिस येथील मंडळी चांगली आहे का भाऊ? इफिस येथील मंडळीच्या दूताला लिहि. जो आपल्या उजव्या हातात उजव्या हातात 7 धारण धारण करतो, जो सोन्याच्या 7 समयांमधून चालतो, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा दीन हे मला ठाऊक आहे. बरोबर आहे. तू फार श्रम केला, तू फार कष्ट केला, तुझे कृत्य मला माहित आहे, तुझं सगळं चांगुलपणा मला माहित आहे. तुला दुर्जन सहन होत नाही. जे प्रेषित नसताना आपण प्रेषित असे म्हणतात, त्यांची परीक्षा तू केलीस, ते लबाडायचं असे तुला दिसून आले. तुझ्या अंगी धीर आहे. खूप चांगला आहे तुम्ही. खूप धीर आहे. हा खूप धीर आहे. हा माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आणि तू खचून गेला नाहीस. बापरे बाप, किती चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतो देव इफिस येथील मंडळीला. हा तरी तू आपली पहिली प्रीती अरे सोडली. तू पहिली प्रीती, एवढं सगळं करून पण तरी तू पहिली प्रीती सोडली. याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. तू गुन्हेगार आहेस. सगळं करून जर पहिली प्रीती सोडली, तू गुन्हेगार आहेस. क्या हो, क्या हो. प्रेम करा बघा. प्रेम करायला काय पैसा लागते का? तरी तू पहिली प्रीती सोडलीस. हा याविषयी तुला दोष देणे मला दोष प्राप्त देणे आहे. मला प्राप्त आहे म्हणून तू फुटून पतन पावलायस. त्याची आठवण कर. त्याची आठवण कर. व पश्चाताप करून आपली पहिली कृत्ये कर. तू पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईन. तुझी समय तिच्या ठिकाणावरून काढून टाकेल. तुझा दीप, तुझी समय मालवून टाकतो म्हणतो. तुझं लाईट विझवून टाकतो म्हणतो देव. तुझी समय मी काढून टाकतो म्हणतो देव. सगळं बरोबर आहे ब्रदर. खूप चांगलं आहे ब्रदर. धीर आहे, कष्ट आहे, श्रम आहे, सगळं बरोबर आहे. दुर्जन सहन होत नाही. तू प्रेषित नसताना त्या लोकांना तू बरोबर केलंस, ते सगळं बरोबर आहे. सगळं चांगलंपण आहे, सगळं व्यवस्थित आहे. पण एका गोष्टीची उणीव आहे. तू पहिली प्रीती सोडली. सगळं शून्य, सगळं शून्य. तू त्याच्या बरोबर बसलेला असेल, तुला त्याच्या बरोबर बसवण्यात येणार आहे. पण कसा पाहिजे? तो व्यवस्थित पाहिजे. आम्ही व्यवस्थित पाहिजे. आम्ही देवाला अनुसरून पाहिजे. दुसऱ्याला काय म्हणतो बघा, स्फुरणा येथील मंडळीच्या दूताला लिहि. जो पहिला वंश, जो शेवटचा, जो मेला होता, जिवंत झाला, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये, तुझे क्लेश, तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे. तरी तू धर्म नाहीस. आणि जे यहुदी नसताना स्वतःला यहुदी म्हणतात, पण केवळ सैतानाची सभा असे जे लोक निंदा करतात, ती मला ठाऊक आहे. तुला जे काही सोसावं लागणार आहे त्याचे भय धरू नको. पहा, तुझी परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे आणि तुमचे 10 दिवस आलपेष्टात जातील. मरेपर्यंत विश्वासू राहा, म्हणजे तुला मग एवढं सगळं करून पण मरेपर्यंत विश्वासू नाही का? ती स्फुरणा येथील मंडळी नाही. तुला काय वाटतंय? मी असं केलो, मी तसं केलो, मी हे केलो, मी ते केलो, तसं झालं, असं झालं. आता मरेपर्यंत विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. शेवटपर्यंत आहे त्या ख्रिस्ती जीवन. नाटक नाही ना, 3 तासाचा सिनेमा नाही ना, 3 तासाचा सिनेमा नाही ना ख्रिस्ती जीवन.
शेवटपर्यंत तुला टिकायचं. तू टिकतो का नाही ते बघतो. दीप्त दिसत. तू तिराला विचार. तू तिरा. हा नाही परगम परगम येथील मंडईच्या दूताला लिही. ज्याच्याजवळ तीक्ष्ण दुधारी तलवार आहे तो असे म्हणतो, तुझी कृत्ये व तू कोठे राहतोस हे मला ठाऊक आहे. सैतानाचे आसन आहे, तेथे तू माझे नाव दृढ धरून राहिला आहेस, आणि जेथे सैतान राहतो तेथे माझ्या रक्तसाक्षी, माझा विश्वासू अंतिपा, माझा रक्त साक्षी, व माझा सेवक अंतिपा. एका मंडळीमध्ये अंतिपा म्हणून एक ब्रदर आहे, त्याला मारून टाकण्यात आलं. तो रक्त साक्षी झाला अंतिपा. जो तुमच्यामध्ये जीवे मारला गेला, त्याच्या दिवसातही तू माझ्यावरील विश्वास. सगळं बरोबर आहे ब्रदर, सगळं बरोबर आहे ब्रदर, सगळं चांगलं आहे. वरून सांगत असताना सगळं बरोबर आहे, खाली पाहिल्यानंतर तथापि तुला थोड्या गोष्टीविषयी दोष देणे मला प्राप्त आहे. तू चुकलेला आहे. नको नको. देवाकडे आपण आपलं जीवन देवाला समर्पित करू. त्याच्याकडे बघू आपण कोण कसा आहे. मला नको. कोण कशी आहे. परगमेतील मंडळी सगळं व्यवस्थित आहे, सगळं बरोबर आहे. तरी देव म्हणतो तथापि तुला थोड्या गोष्टींविषयी दोष देणे मला प्राप्त झाले आहे. त्या या की बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक येते तुझ्याजवळ, त्याने मूर्तीला दाखवले नैवेद्य खाणे व धारकर्म करणे, ते अडकळे इस्रायलच्या संतानापुढे ठेवण्यास बालकाला शिकवले. अशा प्रकारे दोष दिला. म्हणून पश्चाताप कर. वचन 16. म्हणून पश्चाताप कर, नाहीतर तुझ्याकडे लवकर येऊन आपल्या तोंडातल्या तलवारीने त्यांच्या बरोबर लढेल. बघा प्रिया, दोषी आम्ही आढळतो देवाच्या दृष्टीने. कोतिरा तुम्ही वाचा, सार्दिस येथील मंडळी वाचा, फिलेडेल्फिया तुम्ही वाचा, लाओदिकेतील तुम्ही मंडळी वाचा. काय ना काय प्रॉब्लेम आहे. त्यांना वाटलं आम्ही खूप बरे आहोत, आम्ही खूप चांगले आहोत, परंतु खाली आल्यानंतर देव म्हणतो तुला दोष देणे भाग. आम्ही दोष आहोत ना, जिवंत केले गेलेले लोक आहोत ना, उठवले गेलेले लोक आहोत ना. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे जर आम्ही उठवले गेलो ना, ख्रिस्ताने मरणाला ठार मारलं ना, मारून टाकलं ना ख्रिस्ताने मरणाला. आम्हाला सार्वकालिक जीवन आहे ना, मंडळी आम्ही जिवंत आहोत. जिवंत पाण्याचे लक्षणे तुमच्या येशूने मरणाला मोडून टाकलं, मरणाची नांदी मोडून टाकली. 15वा अध्याय कितवा अध्याय बघा. पत्र संपवतो. पहिले पत्र 15वा अध्याय वचन 55. अरे मरना, वचन 55. अरे मरना, तुझा विजय कोठे. प्रश्नचिन्ह. येशू ख्रिस्ताने मरणावरती विजय झाला. मरण विजय नाही, येशू विजय आहे. अरे मरणा, तुझी नांगी कोठे. अरे मरणा, तुझा विजय कुठे, तुझी नांगी कोठे. मरणाची नांगी पाप, मरणाची नांगी पाप, आणि पापाचे बळ नियमशास्त्र. येशू ख्रिस्त पुनरुत्थानावरती विजय झाला. त्याच्याबरोबर तो उठविला गेला, त्याच्याबरोबर तो बसविला गेला. त्याच्यासाठी तू जिवंत झाला. त्या दिवशी येशू यरूशलेममध्ये प्रवेश करतो, घोड्यावरती बसतो. अनेक लोक आपली वस्त्रे वाटेवरती पसरली. येशूला गाढवावरती बसवलं. काही लोकांनी गाड्यांच्या डाळ्या तोडल्या, होसाना होसाना म्हणून गजर केला.
येशू ख्रिस्त जयोत्सवाने प्रवेश केला यरूशलेम मध्ये केला का मरणावरती विजय झाला येशू तुला पण मरणावरती विजय दिला ना येशूने तुला उठविलं ना येशूने तुला बसविलं ना येशूने त्या येशूवरती विश्वास ठेवून तू जर जीवन जगला तू सदा सर्वकाळ सार्वकालिक जीवनासाठी त्याच्या बरोबर बसला जाशील त्याच्याबरोबर तू राहशील कारण आम्ही पापी असताना येशू ख्रिस्ताने स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे त्याने तुम्हाला आणि मला ख्रिस्ताबरोबर जिवंत केलं ही संधी कुणालाच नाही मिळाली येशू ख्रिस्ताशिवाय तुम्हाला मला म्हणून आपल्या जीवनाला समर्पित करा या पवित्र निशाकडे येत असताना आपल्या जीवनाला समर्पित करा आम्हाला माणूस नको कोण कसं आहे ते आम्हाला नको प्रभूचं वचन चांगलं आहे माझा प्रभू चांगला आहे माझ्या देवाने मला जिवंत केलंय मी त्याच्याबरोबर राहणार आहे येणाऱ्या दिवसांमध्ये मी त्याच्याबरोबर बसणार आहोत हे लोक आमच्या बरोबर बसणार नाही आम्ही प्रभूबरोबर बसणारे लोक कारण त्याने आम्हाला जिवंत केले त्याने आमच्यासाठी रक्त सांडले त्याने मरणाची नांगी मोडून टाकलेली आहे अरे मरणा तुझा विजय कुठे हा अरे मरणा तुझा विजय कोठे तुझा विजय कुठे अरे मरणा तुझी नांगी कोठे तुझी नांगी कुठे मरणाची कुठे आहे का ती नांगी मरणाची येशू ख्रिस्ताने मोडून टाकली ना ती नांगी येशू ख्रिस्ताने ते नांगी मोडून टाकली ना मरणाची आता त्याचा विजय नाही विजय तुमचा माना जातो ना विजयी हुआ हा येशू मेरा विजयी हुआ अरे मरणा तुझा विजय कुठे अरे मरणा तुझी नांगी कुठे मरणाची नांगी त्या पापालाच काढून टाकलं येशू ख्रिस्ताने परत ती मलिनता परत ते पाप आमच्या पोटामध्ये ठेवायचं का परत सगळं भरून ठेवायचं का या पोटांमध्ये मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ हे शास्त्र परंतु जो देव वचन 57 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला विजय देतो आपल्याला विजयशाली आहेस पराजयशाली परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो त्याची स्तुती करण्यासाठी हजर हो त्याची स्तुती करण्यासाठी ये त्याची स्तुती करण्यासाठी सर्व मलिनता काढून टाक त्याची स्तुती करण्यासाठी आपले जीवन त्याला समर्पित करा तुला विजय आहे म्हणे तुला विजय आहे म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही ते तुम्ही जाणून म्हणून स्थिर राहा अटळ राहा स्थिर राहा अटळ राहा स्थिर अस्थिर नको स्थिर राहा अटळ व्हा प्रभूच्या कामात सर्वदा अधिक तत्पर असा प्रभूच्या कामात अधिक तत्पर असा प्रभूच्या कामात अधिक तत्पर असा प्रभूचं काम सोडलं का मी प्रभूचं गौरव करायचं सोडलं का मी यायचं सोडलं का मी प्रभूचं स्तुती करणं सोडलं का मी अजून आम्ही गेलेले लोक आहोत येशूने आम्हाला जिवंत केला आणखी आपण गेलेले लोक आहोत जर प्रभूच्या कामात मी अधिक तत्पर आहे तर मी जिवंत आहे नीतिमत्वाच्या बाबतीत जिवंत असो मरणाच्या बाबतीमध्ये पापाच्या बाबतीमध्ये मेलेले असो आता उलट आहे प्रियानो मरणाच्या बाबतीत आम्ही जिवंत आहोत नीतिमत्वाच्या बाबतीत मेलेले आहोत आपल्याला वाटतंय मी जिवंत आहे येशू म्हणतो तू मेलेला आहेस या वचनाच्या वेळेवर तुम्हाला सांगितलं चांगलं जीवन जगू एकमेकांना सहाय्य करू प्रभूच्या कामामध्ये तत्पर राहू आम्हाला आमचे श्रम व्यर्थ नाही म्हणतो एक दिवस प्रतिफळ मिळणार आहे एक दिवस मुकुट मिळणार आहे आम्हाला लाजराला मिळालं नाही का मुकुट लाजराला मिळालं नाही का दरिद्री लाजराला मिळालं नाही का मुकुट अब्रामाच्या
आमच्या उराशे घेतला गेला. सार्वकालिक जीवनासाठी सुख लोकांमध्ये घेतला गेला. कोण कोण? दरिद्री लाजर सार्वकालिक अग्नीमध्ये फेकला गेला. कोण? धनवान. माझ्याकडे किती आहे, माझ्याकडे काय आहे, हे सगळं तात्कालिक आहे. माझ्याकडे कार आहे का, माझ्याकडे बंगला आहे का, माझ्याकडे कोटी रुपये आहेत का, मी मुंबईचा रहिवासी आहे का, मी दिल्लीचा रहिवासी आहे का, मी इंग्लंडचा रहिवासी आहे का, मी अमेरिकेचा रहिवासी आहे का? तात्कालिक. सगळे तात्कालिक, परमनंट काहीच नाही. या भूतलावर लक्षात घ्या, सगळे तात्कालिक. परमनंट एकच एक आहे, प्रभूच्या समोर प्रभूच्या बरोबर बसलेले जाणे. प्रभूच्या समोर बसलेले जाणे, त्याच्या बरोबर जिवंत राहणे, हेच परमनंट आहे. बाकी सगळं व्यर्थ आहे. डोळे बंद करून प्रार्थना. प्रिय बाबा, येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्ही आम्हाला विजयी केलं नाही. आमच्यावर त्या परंपरा प्रेम केला आम्ही उपकार मानतो. वातावरण व्यवस्थित नाही प्रिय बाबा. कालपासून आजपर्यंत रे बाबा तुम्ही माझा सांभाळ केला. भयंकर उष्णता, भयंकर गरमी, चांगलं वारा देखील दे बाबा या शहरात मिळालं सगळ्यांना. माझं भरपूर लोक, ट्रॅफिक जाम, तेवढेच मोटरसायकल्स, ठेवायला जागा नाही प्रभू या लोकांना. इतके प्रिय देवबापा वाहन झाले, इतके मोटरसायकल झाले, माणसांपेक्षा जास्त तेच ऍक्टिव्ह. त्यांच्याकडे ठेवायला जागा, राहायला जागा पुरी, बिल्डिंगा बनत आहेत प्रिय बाबा. डेव्हलप होत आहे मुंबई शहर, परंतु माणसे मात्र डेव्हलप झाले असे झाले प्रिय बाबा. सगळे डेव्हलप होत आहे, माणूस मात्र प्रिय बाबा कुछ कामाचं बनत आहे. त्याचे विचार कुछ कामाचे आहे. आमचं सहाय्य करा. परत एकदा तुमच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याचा कर्म प्रत्येक आहे. मी पौलाचा, मी अपुल्लोसाचा, मी केफाचा, मी ख्रिस्ताचा, असे आमच्यामध्ये भाग पडत आहे. सहाय्य करा. तुमच्या पवित्र मेजाकडे येत असताना परत एकदा आमच्या पातकांची क्षमा करा, स्वच्छ करा, पवित्र करा, मलिनता काढून टाका. त्या मरियेप्रमाणे बाप्पा आम्हाला बनवा. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला. मार्थे तिच्यापासून तो काढून घेतला जाणार नाही, असं तुम्ही आमच्या विषय म्हणण्यासाठी सांगा. ज्या प्रेमी वचने वाचले गेले त्या प्रत्येकाला शांती समाधान. येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ पवित्र नावाने प्रार्थना विनोद केली म्हणून